चल बाबा बाय. आपल्याकडे पर्याय नाहीये, आपल्याला जावं लागतंय. विचार करतो रिटर्न घरी जाऊ का. सकाळचा व्ह्यू पनवेल 120 मग मिळालाय तिकडे का ना. वर वर येऊ द्या वर. पण ती अशी एकदम वायबल होती गाडी. का माहितीये का, पनवेल 30 किलोमीटर, 30च किलोमीटर राहिले. तुम्हाला एक सीन दाखवतो. मुंब्रा मार्गे येताना एक दहिसर लागतं, तिकडे थांबलोय ना. पण काय वाटते यार बवाल. तो काय खालनं टाकणार नाही भाई. तो ओ शिट, ऍक्सिडेंट झाला यार. इथे पण ठोकठोके झाले. जे घोडबंदरला खास बनवते ते म्हणजे ट्रॅफिक. ब्रिज तर जाम झालाय पूर्ण, बघू शकता तिथपर्यंत. तर मी आता मुंबई निघालोय आणि माझा बाबू. चल बाबू बाय बाय लेका, बाय बाय. नको चल, बाबूला सोडून चाललोय मुंबईला. तो येईल 1 महिन्याने मुंबईला. चल अशांक बाय. तर आता मी मुंबईला जरा निघालो आणि वाजले 7:30, पावणे 7:30 वर 5 मिनिटं झाली असतील. पहिल्यांदा आपलं फ्युअल अप करावं लागेल. मॉलला जाऊन फ्युअल अप करून मग पुढे जावं लागेल, कारण गाडी पुढे गेली तर ठीक आहे, नाही गेली तर काय करणार. गावी आल्यावर मुंबईला जाणं खूप जड वाटून जातं, जड वाटतं. पण आपल्याकडे पर्याय नाहीये, आपल्याला जावं लागतंय. आपली जो जॉब आहे जो तिकडे आहे, तर आपल्याला कमाईसाठी मुंबईला जावं लागतंय. नाहीतर घरातून पाय निघत नव्हता. त्याच्यामध्ये माझा मुलगा सुद्धा गावीत आहे, माझी वाईफ सुद्धा गावी राहिले. तर ते अजूनही तर ते अजून मला मनाला असं वाटत होतं की नाही जावं. पण आपल्याकडे पर्याय नाही आहेत, जावं लागतंय. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी योगेश, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रायडर योगेश. आणि आज मी मुंबईला रिटर्न चाललो आहे. ही माझी गाडी. 7:45 झालेत. थांबलो आहे कारण गावावरून जाण्याचं मनच करत नाही आहे. विचार करतो रिटर्न घरी जाऊ का, संध्याकाळी नेऊ का नाही, कारण उन्हाच्या अगोदर मला घरी जाणं गरजेचं आहे. गावाला खूप शांतता यार, खूप खूप भारी वाटतं आहे. नाईलाज आहे आपल्याला मुंबईला जावं लागतंय. तर आपली ही गाडी आपल्यासोबत आहे, आपण ह्या गाडीने प्रवास करणार आहे. चला तर भेटूया आपण मोटरबॉक्स सेटअपवर. गाडी चालत आपण बोलूयात. जसं जसं गावापासून लांब जातोय तसं तसं आहे ना, मुंबईला जाण्याची इच्छाच मरते. असं वाटतंय रिटर्न घरी जाऊ की काय. सकाळचा व्ह्यू A few moments later. तर मी जस्ट आता मुंबई गोवा व्हायला लागलोय. महाड क्रॉस केलाय जस्ट. फ्युल अप करा हवाय. मी महाडला फ्युल अप केला नाहीये, तर इथे मध्ये वाटेमध्ये कुठे मिळतंय का बघूया. पनवेल 120 पेन 93 पनवेल 120 किलोमीटर आहे इकडून. आणि 120 किलोमीटरवरून 80 किलोमीटर माझं घर. 200 किलोमीटर आहे अजून. व्ह्यू बघाल बाजूने सावित्री नदी आणि इकडे असं काही हॉटेल लाईन साठी छोटे छोटे हॉटेल आहेत. आय थिंक थिएटर मग मिळालाय तिकडे का. कार्ड चालते का, कार्ड करा. तर फिलअप करतोय महाडला. महाडच आहे ना, केंबुर्ले दुकान खूप लांब आहे हो. हा ओके आला.
ना वर येऊ द्या, येऊ द्या वर, सांगतो मी, येऊ द्या वर जरा. 11:30 करा. बस 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 बस. करा करा. 650. 500 पहिले मारले होते. 11:30 झालं टोटल. 650. रिसिप्ट मिळणार दोघांची पण. हां जाऊ द्या. चला बाय. थँक्यू. तर जस्ट फिल अप करून झालोय. आय थिंक दासगाव आहे. दासगाव पुढे जरासं केंबुर्ली आणि दासगावच्या मध्ये टंकी फुल केली आहे. आपण निघूया आता. जरा टाइम आहे ना, 500 मीटर आपल्या रॉंग साईड जावं लागणार आहे, कारण इकडे युटर्न कुठेच नाही आहे. समोर डायरेक्ट युटर्न आहे 500 मीटरवर. A few moments later. जस्ट मानगाव पोचलोय. मानगाव आता क्रॉस होईल. मानगावमधून बाहेर पडतोय आणि आता रिटर्न जाण्याची इच्छा संपली आहे. जे मगापासून मला वाटत होतं ना की मी रिटर्न जावं, घरी रिटर्न जावं, ते आता माझी इच्छा संपलेली आहे. आता मला मुंबईला जायचं आहे. इतक्या लवकर होईल इतक्या लवकर मी जाईल. आपला स्पीड मेंटेन ठेवायचं आपल्याला. 70 ते 90 हा स्पीड आपल्याला मेंटेन ठेवायचा. ह्याच्यावर आपल्याला गाडी फिरायची नाही आहे. जर काय समजा एक्स्ट्रीम जर काय सिच्युएशन आली, एक्स्ट्रीम सिच्युएशन म्हणजे जर ओव्हरटेक असेल, ओव्हरटेक मारायचं नाही म्हणा एवढा फास्ट होते, पण जर समजा आलीच तर आपण स्पीड वाढवणार. नाहीतर 70 to 90, 70 ते 90 ह्याच रेंजमध्ये आपण जाणार. पुढच्या टायरमध्ये जो प्रेशर, हवाचं प्रेशर आहे तो खूप कमी आहे आणि गाडीने अशी वायबल होते हवा. मला दिसतं असं हँडलवर काय माहीत नाही मला किती स्टेबल दिसतं. कोलाड वगैरे सोडून पुढे आलोय. मस्त एकदम गाडी बघा आरामात चालली आहे. ट्रेंडच आहे, काही इश्यू नाही रे. मध्ये पण स्ट्रीप टाकले तर भीती वाटते. गाडी जर वायबल झाली तर मग रोडचं दर्शन होईल मला. अगोदरच पुढच्या टायर मध्ये प्रेशर कमी आहे, हवा कमी आहे. जस्ट नागोठण्यामध्ये आहे आता. हवा मारून मिळाले. जरा गाडी आता जरा वाटते गाडी अशी वर आल्यासारखी, उंच झाल्यासारखी. कारण गाडी पूर्ण अशी खाली बसलेली वाटत होते. फील होताना तो असा पूर्ण खाली डाऊन वाटत होता आणि जो पुढे होता ना चाक ते अशी एकदम वायबल होती गाडी. का माहिती आहे का, कारण गाडीमध्ये प्रेशरच नव्हतं. आता बघा आता एकदम स्टेबल आहे गाडी, एकदम स्टेबल, प्रॉपर स्टेबल आहे. कुठे इकडे जात नाही तिकडे जात नाही. बसून बसून आहे ना कंटाळा आला. जरा उभं राहायचं. लिटरली आहे ना, रस्ता पूर्ण एमटी आहे. रस्त्याला कोणच नाही आहे. एक बाईक करायचे इकोवाला ना मग मला ओव्हरटेक मारायचा प्रयत्न करतोय. का माहित नाही का. आणि त्याच्यामध्ये एक लहान मुलगा आहे, तो माझ्याकडे बघतोय. एक टाइम होता मी पण असंच बघायचं. हा टियागो खूप टाइम माझ्यासोबत चालतोय. मगापासून झाला जवळजवळ एक 30-40 किलोमीटर माझ्यासोबत आहे. मागे कधी पुढे, कधी मागे, कधी पुढे. हा तो मग डूबवाला थांबला होता इकडे. जस्ट रामवाडी पोचलोय. आता पनवेल 30 किलोमीटर राहिलं असेल. मी बोललो होतो ना पनवेल 30 किलोमीटर, 30च किलोमीटर राहिले. नवी मुंबई 45, ठाणे 65. ओके, आपला पहिला ब्रेक पनवेल असेल, जे माझ्या घरापासून ऑलमोस्ट 143 किलोमीटर होतं. मी 113 113 किलोमीटर नॉनस्टॉप आलेलो आहे आतापर्यंत तरी. फक्त हवा भरली आणि पेट्रोल फ्यूल अप केला, एवढाच. दोनच गोष्टी केल्या. नॉनस्टॉप आले. घरातून 8:30ला निघालेलो. सॉरी 7:30 पावणे 8ला निघालेलो. आता वाजले 10. म्हणजे मी आलो ऑलमोस्ट 2.5 तास लागले मला इथे यायला. आणि मला इथून 20 ते 20 मिनिटं खूप झाली मला पनवेल पोहोचायला.
तर तुम्हाला एक मी गोष्ट दाखवतो. माहित नाही काय एवढी मजबुरी असते. ठीक आहे, लोकल मध्ये तुम्ही फिरा, पण असं हायवेला असं करू नका बघा. तिथे लहान बाळ आहे बघा, एक पुढे टाकीवर बसलाय, एक मागे घेऊन आई बसली आहे. एवढी रिस्क नका घेऊन जाऊ. कारण मुलं होत नाहीयेत, मुलं बाळ होत नाहीयेत काही लोकांना. तुम्हाला जे झालंय त्याची काळजी घ्या. मी सुद्धा फिरतो गाडीवर, नाही नाही, मी सुद्धा घेऊन फिरतो, पण मी लोकल मध्येच फिरतो आणि लोकल मध्ये सुद्धा मला भीती वाटते. कधी कधी मी अवॉइड करतो आणि ऑटो ऑटो करून देतो किंवा रॅपिडो वगैरे करतो. रॅपिडो ऑटो करतो आणि त्यांच्यावरती त्यांना पाठवतो. कारण गाड्यावरती घेऊन फिरणं, आपण किती नीट चालू, पण एखादा समजा येऊन आपल्याला ठोकला, आपण काय राहिलं, काहीच नाही करू शकत. आपलं नुकसान जे व्हायचं ते झालं. त्याला आपल्याकडे काहीच पर्याय नाही आहे. समजलं. खूप भयानक ड्रायव्हर असतात भाऊया, बसवाले. म्हणजे मागून आहे ना, मला मिरर मध्ये दिसला, मागून खूप फास्ट येतोय, खूप फास्ट येतो. मी त्याला म्हटलं जा भाई, मी आरामात चाललोय. आता मी कर्नाला घाटामध्ये आहे. घाट मला खूप आवडतो, घाटामध्ये गाडी चालवायला खूप आवडते. पण सीन असा आहे की इथे मध्ये मध्ये आहे ना, हा बघा, अशा ह्या येलो स्ट्रीप टाकले गेले, जेव्हा गाडीनं पूर्ण वायबल होते. म्हणजे गाडी कधी पण स्पीड होऊ शकते जर स्पीडने आलो तर ती रिस्क न घेता आपण जसं घरामधून सावकाश निघालो तसं सावकाशपणे ग्रीप होत आहे आपल्याला. हे बघा, हा इकडे एक लाईन आहे. ते प्रत्येक एक 10 मीटर 15 मीटर अंतरावर ही लाईन टाकलेली आहे. त्याच्यामुळे गाडी फास्ट नाही चालू शकत आपण. खूप डेंजर आहे. तुम्हाला एक सीन दाखवतो. सुझुकी मारुती, ठीक आहे. आता बघा, मारुती एर्टिगा, हे राईट साईड चालले, ती पण मारुती एर्टिगा. एक दोन, सुझुकी वॅगनार, मारुती सुझुकी वॅगनार, मारुती सुझुकी एर्टिगा, देन वापिस एर्टिगा, देन पुढे वॅगनार. ही पण एर्टिगा, ही पण एर्टिगा. जे 4 व्हीलर मध्ये किंग आहे मारुती सुझुकी. अरे यार, आठवलं यार. एर्टिगा, वॅगनार, बस. मला तर नुसत्या बस वॅगनार आणि एर्टिगा या दोन गाड्या जास्त रस्त्याला दिसत आहेत. अशा प्रकारे पनवेल पोहोचलो. पनवेल इथून 2 किलोमीटर आहे आणि मला 10:30 झाले. कारण माझा स्पीड लिमिट होता ना, तो कधी 60 कधी 70, म्हणजे 90च्या वर मी नाही गेलो. एकदाच फक्त 90 काहीतरी 95 होती. त्यानंतर मी ट्राय नाही केला. म्हणजे पळवायची नव्हती गाडी, तर मी नाही गाडी पळवली. आणि आपण पोहोचलो आहोत पनवेल या ठिकाणी. माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी सुद्धा लो होत चालले किंवा स्टोरेज सुद्धा फुल होईल मे बी. कारण त्याच्यामध्ये खूप सारे लॉग्स मी गावी असताना शूट केलेले लॉग्स कॅमेऱ्यामध्ये आहेत. ते मला पहिले स्टोरेज मी खाली करून घ्यायला हवं होतं, पण ते नाही केलंय.
काय नशीब आहे, सिग्नलला पोहोचलो आणि सिग्नल सुटला. खूप खूप छान, खूप छान. तर आता पनवेल क्रॉस केलाय आणि मी आता पोहोचतोय ठाण्याच्या बॉर्डरमध्ये. तर आता इथून ठाणा जवळजवळ 20 ते 30 किलोमीटर असेल, मे बी जास्त असू शकतं, माहीत नाही. समोर बोर्ड आहे, तर ते बोर्डच बघू आपण. ठाणे सरळ कल्याण मुंब्रा कळंबोली खाली जायचं आहे, आपल्याला ठाणे जायचं आहे. पण ठाणे चालू आहे, ठाण्यामधून अरे A few moments later. ठाण्याच्या अगोदर एक दहिसर म्हणून एक लोकेशन आहे. मुंबईचं दहिसर नाही आहे, हे वेगळा दहिसर आहे. मुंब्रा मार्गे येताना एक दहिसर लागतं, तिकडे थांबलो आणि आजच मला माहीत पडलं हे लोकेशन. तिथे जरा उसाचा रस प्यायलो आणि आता निघतोय. 10-15 मिनटं, 10-1 मिनटं थांबलो होतो, ऑलमोस्ट 10 मिनटं. जरा 10-15 मिनटं थांबलो तर खूप बरं वाटायला लागलं यार. भाई पूर्ण सेट ऑफ व्हिडिओ राऊंड 6 आर आहे, आय थिंक 6 आर आहे की बरेच येणार आहे, नाही कळत. कारण लुक तर सर्व सेमच आहे, पण काय वाटते यार बवाल. 6 आर आहे, प्रवासाचे 6 आर. तुला पण एक ड्रीम आहे सुपर बाईक घेण्याचा, कधी होईल कम्प्लीट का माहीत नाही, आय डोंट नो. पण होईल आपलं पण होईल. एक टाइम होता पल्सर 220F घेणं आपला ड्रीम होता. थोडा टाइम लागला पण घेतला, स्वतःच्या हिमतीने घेतला. सुपर बाईक चालवणं आपलं पण ड्रीम आहे, स्वतःची चालवणं आपण. माझ्यासमोर एक 650R आहे, 650R. पुढे BMW 1200 आहे, 1200-900 माहीत नाही, पण आहे. अरे तो काय खालनं टाकणार नाही भाई तो. ओ शिट, ऍक्सिडेंट झाला यार. ऍक्सिडेंट झालाय खूप मोठा आणि रस्त्यावर पूर्ण ऑइल सांडलंय. तेल आहे, तेल म्हणजे रॉकेल तेल आहे या पेट्रोल आहे आय थिंक. जर आग लागली ना सगळ्या गाड्या तिथं जळतील, एवढा बेकार सीन झालाय. बरं झालं लगेच पलटी मारली. काय वाटलं असेल ते छोटीशी गाडी आहे, हुंडाई न्यूऑन समथिंग काहीतरी आहे, न्यूऑन नाही तर I10 असेल. छोटीशी गाडीने एवढ्या मोठ्या गाडीने तिला ठोकलंय. एक नशीब तिचं म्हणा, एक लेफ्ट साईड आहे, ती लेफ्ट साईड फक्त तुटली जराशी आतमध्ये गेली आहे. बाकी गाडी पूर्ण कंडिशन मध्ये. राईट साईड गाडी खूप छान आहे, म्हणजे अजून तरी आहे चांगली. पूर्ण ऑइल, पूर्ण तेल सांडेल आहे रस्त्यावरती. आता मी मुंब्रा या ठिकाणी आहे, इथून ठाणे एक 10 किलोमीटर असेल, आय थिंक 10 किलोमीटर, मॅक्सिमम 10 किलोमीटर असेल. हा जो बायपास आहे ना, तो बरं गेला एक बायपास बनवलाय. कारण तो खालून जायचं ना, ह्या ब्रिजच्या खालून खूप म्हणजे एवढी ट्रॅफिक व्हायची आणि संध्याकाळी टायमाला तर तिकडून जाणं शांतपणच नव्हता. लिटरली एवढी ट्रॅफिक होऊन जायची. तर आता एक बरं केलंय, वरून डायरेक्ट बनवलं गेलाय. इथे पण ठोकोठोकी झाली आहे, तिथे ठोकोठोकी झाली आणि पूर्ण लाईन जाम झाली. आता काय होतंय का माहित नाही. ह्या कमर्शियल गाड्यांचं काय असतं, ब्लाइंड स्पॉट जास्त असतात, ह्या आकाराने खूप मोठे असतात आणि ह्याला आपण जर छोटं बाजूने जर ओव्हरटेक केला ना,
तर त्यांना जो ड्रायव्हर पर्सन आहे त्या ड्रायव्हर पर्सनला तो ब्लाइंड स्पॉट असतो, त्याच्यामुळे त्याला दिसत नाही की कोण येते कोण जातात. तो कधी आपली चुकी असतील, कधी कधी त्यांची चुकी असू शकते, पण मोस्ट ऑफ द टाइम काय असतं, छोटे कारवाले ओव्हरटेक मारण्याच्या नादात ब्लाइंड स्पॉटला ओव्हरटेक मारतात, त्याच्यामुळे जास्त ॲक्सिडेंट होतात. त्यांचं काही एवढं, फक्त रात्रीचं हे लोक खूप डेंजर गाडी चालवतात, दिवसाचे ते खूप आराम होतात. आणि आता जो सीन दाखवला जस्ट, तो सीन त्या चढामध्ये, आता चढामध्ये ट्रक एखाद्या कारला ओव्हरटेक मारूच शकत नाही. हा कारवालेच ओव्हरटेक मारता मारता त्याला घातलाय आणि त्याने आता पूर्ण जाम करून ठेवलाय. A few moments later. आणि फायनली मी ठाण्यामध्ये पोहोचलोय. त्या उन्हाच्या वाफा आहेत ना रस्त्याच्या, त्या लागा लागले चेहऱ्याला. हेल्मेट असून सुद्धा मला ते जाणवत आहे. जर मध्ये हेल्मेट नसतं, जर माझ्याकडे हेल्मेट नसतं तर ते अजून खतरनाक वाटलं असतं. A few moments later. जस्ट ठाणा क्रॉस केला आणि घोडबंदर रोडला लागलो. घोडबंदरची म्हणजे खास बात, जी घोडबंदरला खास बनवते ते म्हणजे ट्रॅफिक पाहू शकता. गायमुखपासूनच चालू झालं आहे. ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल म्हणून मे बी एवढी ट्रॅफिक आहे. नाहीतर लोडिंगच्या गाड्या असतील ते चढत असतील सावकाश सावकाश. सीन काहीतरी नक्कीच झालेला आहे. बघूयात काय सीन आहे. मग अशी मी बोललो ना, एक तर ॲक्सिडेंट झाला असेल, नाहीतर मग हेवी ट्रक चढत असतील. आणि ॲक्सिडेंट झालेला नाही आहे, तर दोन जे हेवी ट्रक आहेत त्याच्यामध्ये खूप लोड आहे, ते दोन एकदम सावकाश सावकाश चढत आहेत. त्याच्यामुळे एवढी ट्रॅफिक झाली आहे. दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, हे बघा, हे सगळ्यांचा ट्रक आहे. पुढे एक ट्रक आहे लोडिंगचा, हवाला एक ट्रक आहे. त्याच्यामध्ये लोकांचे रोल आहे. यांच्यामुळे ट्रॅफिक जाम झाली होती. A few moments later. ट्रॅफिक जो नवीन ब्रिज बनवला गेलाय, तो ब्रिज तर जाम झालाय पूर्ण, बघू शकता तिथपर्यंत. काय कारण आहे काय कळत नाही यार, डायव्हर्जन दिलाय. ते काय चाललंय यार, लोकांच्या रहदारीचे हे होणं वाट लावून टाकली या लोकांनी. भाईंदरची खाडी आहे ही. असा काय व्ह्यू आहे या ब्रिज वरून. A few moments later. जस्ट पोचलोय. बॅग सोडतो पहिली. बॅग सोडायला जस्ट घरी पोचलो. तिथे बॅग सोडून घेतो पहिले. त्याची बॅग आहे गावातून बांधून आणलेली. ब्लॉग कसा वाटला, व्हिडिओ कशी वाटली एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. चला गाईज, खूप ऊन झालं आहे. 1:15 झाला. मला पोचता 1:15 झाला, कारण ठाण्यापासून जी ट्रॅफिक लागली ती ऑलमोस्ट नालासोबत वेस्ट. कारण थोडी ट्रॅफिक होतीच. जस्ट घरी पोचलो. कॅमेराची बॅटरी डाऊन झाली. कॅमेरा चार्जिंग नव्हतं, कारण ब्लॉग इथे संपवतो. आणि ब्लॉग कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ राईड. बाय बाय, टेक केअर.